माझी शाळा. आज शाळेसमोरील रस्त्याने जाताना पावले आपोआप शाळेकडे वळली. आतमध्ये शिरतानाच मंत्रमुग्ध व्हायला झाले. वेगळ्याच वाईब झाल्या. जुन्या आठवणी डोकं वर काढायला लागले. इथे शाळा सुटल्यावर किंवा मधल्या सुट्टीत आम्ही वडापाव खायचो. त्या वडापावची टेस्ट आहे ना, आजही तशीच जिभेवर रेंगाळते. दत्ताची आठवणही. फारच भारी होता वडापाव आणि आमचा दत्ताही. एक गंमत सांगतो. आमच्यापैकीच कुणी वडे ढापायचा. दत्ताचं लक्ष नसताना हळूच वडे उचलायचा. कदाचित ते दत्तालाही माहीत असेल, पण तो रागावलेला आम्ही कधीच पाहिलं नाही. आज नेमकी ती गाडी इथे नाही, तरी इथे थांबण्याचा मोह आवरला नाही. हे आपलं मैदान, इतकं मोठं मैदान आणखीन कुठल्या शाळेला असेल असं वाटत नाही. आणि या मैदानाच्या भोवतीनेच आपले दगडी बांधकामातले वर्ग. या वर्गांसमोर असलेल्या चौथऱ्याला लोखंडी कड्या होत्या, आठवतायत? कधी वर्गात तर कधी मोकळ्या जागेत बसून गोल करून एकत्र डबा खाण्याची मजा काही औरच होती. घाईघाईनं जेवायचं आणि लगेच मैदानावर उड्या घ्यायच्या. खूप खेळायचो आणि तेवढंच भांडायचोही. अगदी शर्टची बटणं तुटेस तोपर्यंत, खिशाला लावलेला शाळेचा बॅच फाटेस तोपर्यंत. पण पुन्हा एकत्र यायचो. रुसवा फुगवा काय तो क्षणभरच किंवा थोडे दिवसच. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आम्ही सर्व मुलं छान आवरून झेंडा वंदनासाठी ग्राउंडवर जमायचो. भाषणं फार ऐकली नाहीच कधी, पण ती ऐकताना दंगा करणं, एकमेकांच्या खोड्या काढणं, मास्तर आणि बाईंनी कितीही ओरडलं तरीही बडबड करत राहणं, कसलंच बंधन नव्हतं. उनाड, स्वैर, खोडकर सगळं काही होतो आम्ही. वर झेंडावंदन होताना पांढरी कबुतरं उडवण्यासाठी आणली जायची. आम्ही लांबूनच पाहायचो. फार आनंद वाटायचा. आज खरं तर कोणी नाही हे पाहून मी इथे वर येण्याचं धाडस केलं. आणि वरून पाहिल्यावर माझी शाळा अजून सुंदर दिसते हे आज मला कळलं. इथली संगमरवरी फरशी पाहून हरखून जायचो. आत्ता समोर आम्ही सर्वजण खरंच बसलोय असा भास होतोय. शाळेशी एक वेगळंच नातं तयार होत असतं आपलं, जे आपल्याला तेव्हा जाणवत नाही, मात्र आता मोठं झाल्यावर प्रकर्षाने जाणवतं. जसं की हे झाड, याचं हे फूल. हे फूल अलगद हातावर घेतल्यावर तेव्हा जी जाणीव झाली होती ना, ती आजही होते. आज शाळेत आल्यावर फक्त आणि फक्त आठवणी डोळ्यातून पाणी आणतायत. हे टेंभुर्णीचं झाड. या टेंभुर्ण्या मिळवण्यासाठी आम्ही खूप धडपडायचो. मधल्या सुट्टीत ते घेण्यासाठी जो पहिला बाहेर पडेल त्याला जास्तीत जास्त गोळा करता यायच्या. आणि त्यानेच आपल्या मित्रांच्या डोक्यात मारायलाही खूप आनंद वाटायचा. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद होता ते आज कळते. या पायऱ्या, हे वर्ग, ही झाडं, हे सगळे साक्षीदार आहेत आमच्या इथे असण्याचे. हा पोर्च, जिथे आम्ही प्रार्थनेसाठी उभे राहायचो, एकत्र जमायचो. हुशार मुलांचे सत्कार इथेच केले जायचे. त्यांची नावं इथे लिहिली जायची. मला आठवतंय, वर्गात शिक्षक शिकवत असायचे, मात्र माझ्यासारख्या खिडकीत बसणाऱ्यांचं निम्म लक्ष खिडकी बाहेरच असायचं. बाहेरचा निसर्ग, बाहेर काय चाललंय, बाहेरची झाडी, त्यावर उड्या मारणारी खारुताई. खरं तर हे नकळत घडलेलं मेडिटेशनच म्हणायचं. कारण लक्ष नसतानाही शिक्षकांनी शिकवलेलं लक्षातही राहायचं. ही पाण्याची टाकी आजही तशीच आहे, निस्वार्थ. समोरच्याची तहान भागवण्यासाठी नेहमीच तत्पर. काय सांगू तुला, तुझ्या भोवती असलेली गजबज आत्ताही जाणवते. हा थेंब थेंब चालू असणारा नळ जसं काही सांगतोय की तोही आमची आठवण काढतोय. या 4 पायऱ्या कधी चढाव्या लागू नये म्हणून मनात एक वेगळीच भीती असायची. पर्यवेक्षक ऑफिस, हा हॉल जिथे गॅदरिंग व्हायचं. आम्ही सादर केलेले तोडके मोडके नाटक किंवा स्किट सगळं आठवतं.
हे अगदी मध्यभागी असलेलं बोटॅनिकल गार्डन. लाजाळूचं झाड असायचं तिथं. शिक्षक आम्हाला नेऊन दाखवायचे. हात लावला की ते लाजायचे. आम्हीही तसेच होतो, निर्मळ मनाचे, लाजाळू, मात्र थोडे आघावही. आता हा माझा वर्ग, हा फळा आणि हा बाग, ज्याच्यावर रेघोट्या किंवा कर्कटकने केलेले व्रण आजही ताजे आहेत. कदाचित मिस केलेले असतील ते. ए शाळा, तुझा प्रत्येक भाग, तुझी प्रत्येक भिंत, तुझा प्रत्येक कोपरा, तुझी प्रत्येक खिडकी, तुझा प्रत्येक वर्ग, बाग, फळा, तुझ्या भोवती असलेलं प्रत्येक झाड, हे सगळं आमच्या मनामध्ये कोरलं गेलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तू हजारो विद्यार्थ्यांना पाहिलेस, माझ्यासहित. थोडी बदलली आहेस तू, पण आम्ही मित्र अजिबात नाही. आम्हाला तुझ्याबद्दल जे वाटतं, जी आत्मीयता वाटते, ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत वाटेल. आम्हाला तुझी आठवण येते, तेवढीच तुलाही येते ना? बोल ना, ए शाळा, हो ना?